राज्यातील किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये आणखी 2 दिवस पावसाचा जोर असाच राहणार आहे। तर शुक्रवारपासून किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे। राज्याच्या किनारपट्टीवरती कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे किनारपट्टीवरती पावसाचा जोर हा कायम आहे। हवामान विभागाने आज रायगड आणि साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट दिलाय, तर नाशिक पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय। प्रामुख्याने किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त असणार आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। धरणातील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असल्यामुळे पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे। भासा धरणामध्ये 63% तर बारवी धरणामध्ये 51% पाणीसाठा तयार झालाय। तर आज पावसाचा जोर हा पुन्हा वाढणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांच्या परिसरामध्ये चांगला पाऊस कोसळतोय। एकाच दिवसामध्ये 21 दिवस पुरेल एवढ्या पाण्याची भर पडली असून 7ही जलाशयांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजे 53.12% इतका पाणीसाठा जमा झालाय। हा पाणीसाठा मुंबई, ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि मुंबईला 2 मार्च 2025 पर्यंत पुरेल इतका आहे। पुण्यात मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये साधारण 2000 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीपात्रामध्ये कुणीही जाऊ नये आणि नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं अशी सूचना देण्यात आली आहे। भुसावळ तालुक्यासह विविध काही गावांमध्ये पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे। त्यामुळे भुसावळकरांना दिलासा मिळालाय। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्याने गरमीपासून नागरिकांची सुटका झाली आहे। ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाय। त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। सध्या बदलापूरमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान खात्याच्या अंदाजानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुरबाडमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय। या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं असून नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। मुरबाड शहरामध्ये अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते बनवण्यात आलेत, परंतु रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारीचं कोणत्याही प्रकारे नियोजन केलं नसल्यानं गटारं तुडुंब भरून वाहत आहेत आणि ती तुंबून हे जे पाणी आहे ते रस्त्यावर येत आहे। त्यामुळे मुरबाडच्या अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे। जामनेर तालुक्यामध्ये सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त पाऊस पडूनही प्रकल्प हे कोरडेच आहेत। तालुक्यातील 32 पैकी 11 धरणांमध्ये केवळ 5% जलसाठा शिल्लक राहिलाय। त्यामुळे जामनेरकरांवरती पाणी टंचाईची टांगती तलवार ही कायम आहे। राज्यात आतापर्यंत सुरू झालेल्या 366 हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये 27,66,737 रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत। तसंच भविष्यात जिल्हा स्तरावर आणखी 334 आपले दवाखाने कार्यान्वित करण्याबाबत प्रक्रिया देखील सुरू आहे। ठाण्यातील घोडबंदर रोडवरती मुंबई मेट्रो लाईन 4चं काम करण्यासाठी नागला बंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप या दरम्यान गर्डर टाकण्याचं काम MMRDA मार्फत केलं जाणार आहे। त्यामुळे घोडबंदर रोडवरती उद्यापासून 11 ऑगस्टपर्यंत मोठ्या मालवाहू वाहनांसाठी वाहतुकीला बंद ठेवण्यात येणार आहे। ठाण्यातील पाण्याची गळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत आतापर्यंत 1 लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत। आतापर्यंत 4 प्रभाग समितीमध्ये 50,000 स्मार्ट मीटरच्या बिलांचं वितरण करण्यात आलंय। यातून पाणीपुरवठा विभागाच्या उत्पन्नामध्ये 30 कोटींच्या अतिरिक्त उत्पन्नाची अपेक्षा आहे। पनवेल सिडकोच्या पेण येथील हेटवणे या धरण क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे धरण हे 70% भरलंय। त्यामुळे उलवे, द्रोणागिरी, खारघर आणि तळोजामधील काही महिन्यांपासून सुरू असलेली 20% पाणी कपात 1 ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहे। केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते। मागील 15 महिन्यांमध्ये 0 ते 18 वर्ष वयोगटातील 41 रुग्णांवरती गंभीर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करून या सर्व रुग्णांना जीवनदान देण्यात आरोग्य विभागाला यश आलंय। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी 1087 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। केंद्र सरकारकडून मेट्रो प्रकल्पांसाठीच्या हिश्श्याच्या स्वरूपामध्ये हा निधी दिला जाणार आहे। त्यामुळे मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती मिळण्याची आशा आता व्यक्त केली जाते आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी व पोषण 2 योजनेसाठी महागाईच्या पार्श्वभूमीवरती निधी वाढवण्याच्या ऐवजी त्यात 332 कोटींची कपात करून 21,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यामुळे अंगणवाडी कर्मचारी आणि लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे।
नवी मुंबई शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतलाय। गेल्या 6 महिन्यांमध्ये 533 फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अतिक्रमण विभागाकडून रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कानाडोळा होत असल्यानं अखेर पोलिसांनी कारवाई मोहीम हाती घेतली आहे। मालेगाव इथे सुमारे 16 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित प्रकरणातील खटला अखेर अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय। खटल्यातील साक्षीदारांचे साक्षी पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली आहे। त्यामुळे आजपासून आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या साक्षी पुराव्यांवरील अंतिम युक्तिवादाला आता सुरुवात होणार आहे। राज्य शिक्षण मंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही ते तपासण्यासाठी तज्ज्ञांच्या एका समितीची शासनाने नियुक्ती करावी अशी मागणी राज्य भाषा सल्लागार समितीकडून करण्यात आली आहे। मराठी बालभारती या पुस्तकातील एक कविता इंग्रजी शब्दांमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयानं वादग्रस्त नीट यूजी 2024 रद्द करण्याची आणि पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करणाऱ्या याचिका ह्या फेटाळून लावल्यात। प्रश्नपत्रिका फुटल्याचा आणि इतर गैरप्रकार झाले असा दर्शवणारा कोणताही अधिकृत पुरावा नाही असे निर्देश आणि आदेश आणि निरीक्षण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलंय। आरटीई योजनेतील लॉटरीमध्ये नवी मुंबई शहरातील 98 शाळांमध्ये 2010 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। लॉटरीत निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी महापालिकेच्या केंद्रावर कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे। पनवेल परिसरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। सद्यस्थितीत पनवेलमधील गावांमध्ये डेंग्यूचे 18 रुग्ण सापडले आहेत। करंजाडे येथे 5, सुकापूर इथे 4, उसरली खुर्द इथे 2, विचुंबे इथे 6, विहीघर इथं 1 असे एकूण 18 रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। चोपडा बस स्थानकामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, मात्र शाळेच्या वेळेमध्ये बस नसल्यानं विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळवण्यासाठी आणि बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे। याची खबरदारी घेत एसटी प्रशासनानं शाळेच्या वेळेमध्ये बस सोडाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आहे। 2024-25चा अर्थसंकल्प भेदभावपूर्ण आणि धोकादायक असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। त्यामुळे येत्या 27 जुलैला होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये बहिष्कार टाकणार आहे। कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश येथील मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या निर्णयाला सहमती दर्शवली आहे। जरांगे पाटलांवर पुण्यातील कार्यक्रमामध्ये एका नाट्य निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणी जरांगेंविरोधात अटक वॉरंट देखील जारी करण्यात आले। सुनावणीला जरांगे पाटील हजर न राहिल्यानं पुणे न्यायालयानं अटक वॉरंट काढले आहे। सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील जनता विद्यालयातील 12वीतील विद्यार्थिनीचा वडाचं झाड अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर तळवडे गावामध्ये शोककळा पसरली आहे। पोलवरील बंद पडलेली लाईट चालू करण्यासाठी गेलेल्या वायरमॅनचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मुरबाडमध्ये घडली आहे। अचानक वीज प्रवाह सुरू झाल्यानं शॉक लागला। शॉक लागून ते खाली कोसळले आणि डोक्याला जबर मार लागल्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला। एमएससीबीच्या भोंगळ कारभारामुळे भोईर यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली। आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तक यांच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। आशा स्वयंसेविका ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे। तसंच ऑन ड्युटी असताना अपघात होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। आमदार नरहरी झिरवाळांचा मुलगा गोकुळ झिरवाळानं शरद पवार पक्षाकडून उमेदवारी मागितल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये गोकुळ झिरवाळ यांनी प्रदेशाध्यक्षांकडे उमेदवारी मागितली। निंदोरी पेठ येथे मतदारसंघासाठी जयंत पाटील यांना गोकुळ झिरवाळांनी मुलाखत दिली।